लुटीची मोजदाद झाली असेल तर आम्ही निघतो. अहो राणी साहेब, अजून कोपरा बी हल्ला नाही लुटीचा. राजांनी म्हटल्याप्रमाणे चांगलीच सलामी दिली आहे बादशहाला. असं करा, मोजदाद लवकर करा, याद्या तयार करा, आमची मोहर उठवून खजिन्यात जमा करा. तरी कधीपर्यंत होईल मोजदाद? तरी दिस उजडल. एवढा वेळ? अहो बरानपूर लुटून आणलंय तर तुम्हासनी सांगतो राणी साहेब, सुरतीच्या लुटीत म्या होतो, लुटायला भी आणि मोजायला भी. अहो सुरतेच्या तिप्पट लुटाई मी बघत होतो राजांकडे. मला महाराजच आठवत्यात. तेच वागणं, तेच नियोजन, तसू भर भी कमी नाहीत राज. या अल्लाह, हमें माफ कर, हम बुरहानपुर की हिफाजत नहीं कर पाए. ऐ मेरे खुदा, तू पूरी कायनात का मालिक है, तेरे दर पर कोई कमी नहीं, तेरी रहमत पर कोई कमी नहीं. ऐ मेरे खुदा, बस दुश्मनों की शिकस्त करवा दे, हमारे कानों को ठंडक पहुंचा दे. एक बार इन काफिरों की शिकस्त हो जाएगी, फिर हम आपका फरमान पूरी दुनिया में फैला देंगे. माऊली, निघतो आम्ही. काय चुकलं माकलं असेल तर पदरात घे रे त्याच्या. हे अगं काय चुकलं आणि काय पदरात घे. उलट तूच आसरा दिलास आम्हाला, आमच्या रायापावर उपचार केलास. लई उपकार झालं तुझं. रयतेचे का राजावर उपकार असतात होय रे? नाही रे नाही. अरे माझ्या शिवाजी राजाचा ल्योक माझ्या झोपडीत येऊन राहिला, घटका बरी सावला, माझी पुण्याही मोठी. आता याच तेव्हा मरण येऊ दे. नाही माऊली, आशीर्वादासाठी भरभक्कम माणसं पाहिजेत आम्हाला. आणि यो कोण दिवा आला हशमाना घेऊन? तर मला काय ठावं की तुझ्याकडे आलेली माणसं हे आपलं राज आहे तिथे. आता कळलं ना? होय बाजूला. माऊली, आता येऊ आम्ही. येऊ कस? नजर काढू दे मला माझ्या राजाची. बुराणपूर मारले माझ्या राजानं. दृष्टावणारा हाय माझा राजा. कोणाची दृष्ट लागायची नाही माझ्या राजाला. घे ही थैली घे. देणारच असेल तर खरंच एक गोष्ट देशील? काय पाहिजे? माझी ही झोपडी, ही वस्ती स्वराज्यात येईल असं काहीतरी कर. स्वराज्याची हद्द इथपावते वाढेल, बाकी काय नको मला. होय होय होय. माऊली, स्वराज्याची हद्द तुझ्या वस्तीपर्यंतच नाही, तुझ्या झोपडीपर्यंतच नाही तर पार काबूल कंदाहार पर्यंत वाढवणार आम्ही. शब्द आहे आमचा. हर हर महादेव, हर हर महादेव. हुजूर आला, हुजूर आला. क्या हुआ? संभा सही सलामत दक्कन भाग गए. अच्छा, और हमारे अवधी जाबाज सैनिक? तखलिया, जहापना. खामोश, मत कहो हमें जाबना, मत कहो हमें बादशाह सलामत. अब्बूजान, जीनत बेटा, हमारे सब्र का बांध अब टूट चुका है. सिवा का बेटा संभा, उसने जो तमाचा हमारे मुंह पे मारा है ना, हम जिंदगी भर नहीं भूल सकते. जी बादशाह सलामत. इतनी सी फौज आधी रात को हमारे मुल्क में घुसकर हमारे बुरहानपुर का नक्शा उतार कर हम पर हमला करती है, हमें शिकस्त देती है, और हम बस देखते ही रह गए, देखते ही रह गए, देखते रहे. बस चुपचाप हाथ पर हाथ धरे बैठे रहे. 3 मर्तबा वो स्तंभा उसने हमें चकमा दिया और भाग लिया, लेकिन इस बार नहीं.
ये आखिरी मौका है। अगर इस बार वो संबा हमारे शिकंजे में आया ना तो हम उसे छोड़ेंगे नहीं और हम खामोश नहीं बैठेंगे। संबा को शिकस्त देने के लिए अगर जरूरत पड़ी तो हम खुद जंग के मैदान में उतरेंगे, हम दक्कन पर हमला करेंगे। हा अहो कविराज, बघितलं का राणी साहेब? जी, खुद धनराशि गिन रही है। अहो पर काय साजऱ्या दिसते ती। हाँ, मानो कमल में बैठी धनलक्ष्मी हो। तर एकदम रास्तच बोलला, हायचंच त्या धनलक्ष्मी। चला, शकुनाची मोहीम झाली, आता राज्याभिषेक झालाच पाहिजे। जरुरी आहे? आहे म्हणजे अहो दक्षिणेत काय झालं, काय गोंधळ झाला माहित नाही होय तुम्हाला? काय झालं? अहो त्या रघुनाथ पंत हनुमंतेंचा बांधावा मोडण्यासाठी हरजीराजे महाडिकांना तिकडं पाठवलं दक्षिणेची जबाबदारी देऊ, तर त्यासने ते जमलं नाही। मतलब? अहो त्या हनुमंतेंनी धुडकावून लावलं की हरजीराजेंना अजून त्यांच्या ख्याली राजाराम राजच राज आहे। हनुमंते काय म्हणले माहितीये का? शंभू राजांचं राज होतानाचं मंत्र आम्ही काही ऐकलं नाही। लेकिन ये गलत है, असं होणं वाईट आहे। वाईटच आहे आणि असंच होत राहणार। दोन राज्याभिषेक व्हाया पाहिजे, म्हणजे समज कसं मोकळं वचक बसल आपोआप। मग ही गोष्ट आपण राणी साहेबांना सांगूयात। हे एकदम दुरुस्त बोललात बघा। शहजादे, क्या हुआ? क्या कहा राणा पूरन सिंह ने? पढ़ा दी हमें? नहीं दुर्गादास जी, और साथ में यह भी कहा है कि हम उनका इलाका जल्द से जल्द छोड़ दें। चलो। लेकिन राणा पूरन सिंह तो आपके अब्बा जान को अपना दुश्मन मानते हैं। वो तो आज भी मानते हैं, लेकिन अब्बा जान के लिखे हुए उस खत का असर उन पर भी हुआ है। उन्हें लगता है कि हम और अब्बा जान मिलकर पूरी राजपूताना रियासत को खत्म कर देना चाहते हैं। लेकिन ये तो गलत है। आप रुकिए शहजादे, हम उनसे मिलकर उन्हें समझाते हैं कि हकीकत क्या है। कोई फायदा नहीं है दुर्गादास जी, उन्होंने अपने दरवाजे बंद कर दिए। दिल छोटा न करें शहजादे, मुश्किलें आती हैं और चली भी जाती हैं। हमें तो बस अपना हौसला बुलंद रखना होगा। किसके सहारे? आज तक हमने जिन राजाओं महाराजाओं से पनाह मांगी, सबने इनकार कर दिया। कैसे करें हम अपना रोज का खर्च? हमारी फौज, घोड़े, ऊंट, इन सब का खर्च कौन उठाएगा? कोई ना कोई रास्ता तो जरूर निकल आएगा। रास्ता निकलने के लिए जमीन का होना जरूरी है दुर्गादास जी, और हमारे प्यारों तले तो जमीन ही नहीं है। सर पर आसमान है, वो भी फट चुका है। हालात खराब जरूर हैं पर इतने बुरे नहीं हैं। और वैसे भी हमारे लिए एक खुशखबरी है। खबर? आप सच कह रहे हैं दुर्गादास जी? कौन सी खबर? संभा ने आपके अब्बा जान का बुरहानपुर लूट लिया। नामुमकिन? नामुमकिन को मुमकिन बना दिया है संभा ने। लेकिन कब? जब आपके अब्बा जान आपके लिए जाल बिछा रहे थे, तब संभाजी ने बुरहानपुर लूटने की तैयारियां की। मान गए संभा, दक्खन का शेर है वो। एक सुझाव है शहजादे, क्यों ना हम संभाजी से पनाह मांग लें।
आपकी मदद वो जरूर करेगा। लेकिन वो तो अब तक राजा भी नहीं बना, हम उससे पनाह कैसे मांग सकते हैं? अबूजान, हमारी अम्मी जान मुमताज महल ने गुलाब के फूल को सही मायने में समझा है। उन्हीं ने इससे इत्र बनाया और उसकी खुशबू से दुनिया को महकाया। अबूजान, आप ऐसे सुकून से बातें कैसे कर सकते हैं? अबूजान, आप ऐसे हंसते रहोगे? रुलाऊंगा उसे, रुलाऊंगा। लूटा हुआ एक एक माल वसूलूंगा, वो भी सूद समेत। विनत बेटा, उसने इतनी सारी चीजें लूटी, उसका गम नहीं है हमें। गम होता अगर वो अपने नापाक कदम लेकर हमारी बेगम ज़ैनब के कब्र के पास जाता, लेकिन उसने ऐसा कुछ नहीं किया। जामा मस्जिद, दरगाह, उनको नुकसान पहुंचाता तो हमें गम होता, लेकिन उसने ऐसा कुछ नहीं किया। पूरा बुरहानपुर लूटा, लेकिन एक मुगलिया औरत की तरफ गंदी आंख से नहीं देखा उसने। अगर उसने ऐसा किया होता ना, तब तक तो खजूर पक चुका होता। फिर भी अबूजान, आप उसे सजा दीजिए ताकि दोबारा उसकी जुर्रत ना हो। जीनत बेटा, एक बात पर गौर करना, अगर हमने उसे तवज्जो दी, अपना सरदार उसके पास भेजा, तो क्या होगा? एक छोटे से चूहे को हाथी की हिम्मत मिल जाएगी। हमने सिवा के साथ ये गलती की, लेकिन संभा के साथ हम नहीं करेंगे। वो कोई राजा महाराजा नहीं है, बल्कि वहां के लोग उसे राजा बनने भी नहीं देंगे। आता बघावत तरी कशी म्हणायची? भीम टोल्याला धापाटा म्हणून चालेल का? भीम टोला तो भीम टोला, आणि तो राजनने दिला औरंगजेबाला. हा पहिला टोला पडला तो त्या काकर खानाला. त्याच्या डोळ्यासमोर अंधारी झाली, बोबडीच वळली त्याची. त्याने कल्पनाच केली नसेल. तर आजवर बुरहानपुरावर हल्ला करण्याची कोणी हिंमत तरी केली होती का? इतिहास आहे, हा. पण राजनने तो मोडला. हा काकर खान धैर्यशील वीर योद्धा, लेकिन वो भी हैरान हो गया. त्याची तर उंदराच्या वर अवस्था झाली, बिळातनच पळायला लागला इकडं तिकडं. बुरहानपूर अभेद्य, संपूर्ण गावाला तटबंदी, कोट. आणि कोट बी कसा? 2 मजलं खाली आणि 3 मजलं वर. लय अवघड होत आणि धाडसाचं बी होत. तर शंभूराजच ते करू जाणं. त्यासाठी तर राजे बहिर्जी काकांबरोबर बुरहानपूरला जाऊन आले होते आणि त्याचाच फायदा झाला त्यांना. म्हणून ही धनाची रास आपल्या रायगडावर. आता या धनाला आणि शंभूराजांच्या राशीला राज्याभिषेक जरुरी आहे. म्हणजे कोण लुटारूनं धाड घातली असं म्हणणार नाही. आम्हालाही तसंच वाटतंय मामासाहेब. राजांचा राज्याभिषेक व्हावा. मग आता तुम्हीच हे शंभूराजांच्या गळी उतरवा. राजांचं आगमन झालं. ठाणी साहेब, आता आम्ही खूप काळजीत होतो. घशाखाली घास उतरत नव्हता. काय होतंय आणि काय नाही, सारखी निरोपांची वाट बघत होतो, पण निरोपच येत नव्हते. असं सगळं सांगणार असाल तर सांगू नका. राजे, राणी साहेब, आम्ही सांगितल्याप्रमाणे औरंगजेबाच्या चेहऱ्यावर पंजा मारून आलो. हा, पण स्वागताला बायकोच नव्हती आमच्या. त्याला कारण आपणच आहात. आपल्यामुळेच आम्हाला उशीर झाला. आमच्यामुळे? हो,
तुम्ही आणलेल्या सोनं चांदी हिरे मोती माणकं यांमध्ये आम्ही गुंतून पडलो. मग तुम्ही येईपर्यंत काय करायचं म्हणून मग रीतसर पावत्या करून खजिन्यात जमा करून घेत होतो. छान. येसू असं म्हणतात की नवऱ्यानं आणलेलं धन बायको मोजते तेव्हा बायकोच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो ना, त्या आनंदामुळं नवरा श्रीमंत होतो. म्हणजे आज आम्ही श्रीमंत झालो म्हणायचं तर. खरं तर आम्ही पाचाडपर्यंत आपल्याला सामोरे येणार होतो, पण निरोपच आला नाही. थेट जमादार खान्यात नौबत वाजली. या बसा. राजे, आता विश्रांती घ्यायची. आम्ही तुम्हाला महालाच्या बाहेरही पडू देणार नाही. म्हणजे नजर काही. हो, आणि तीही अहोरात्र. उत्तम. आम्हाला सुद्धा तुम्हाला बुऱ्हाणपूरचा सगळा वृत्तांत सांगायचा आहे. पण त्या अगोदर आम्हालाही तुम्हाला काही सांगायचं आहे. राजा, मामासाहेब, कविराज. राजन, हम आप ही की राह देख रहे थे. हा, कळलं असतं तर 2 गावं समोर आलो असतो की. येण्याविषयी गुप्तता पाळायचे आदेश दिले होते आम्ही. या. मामासाहेब, मोहीम फत्ते झाली. तुम्ही मोहीम पत्ते केली, पर राणी साहेबांनी आपली मोहीम पत्ते केली का नाही? राणी साहेबांची मोहीम वय सोपवली. आणि साहेब, आपण विचारणार होतात ना, नाही बोललात का? काय हो राणी साहेब, कसली मोहीम? काय बोलायचं होतं? ठीक आहे मामासाहेब, तुम्ही सांगा. कविराज, बरं, नका सांग. तुम्ही आपापसात चर्चा करून ठरवा कुणी सांगायचं आणि काय सांगायचं ते. आलोच आम्ही. जहापना, खबर है कि शहजादे अकबर. शहजादा मत कहो, बागी कहना मत भूलना. बागी शहजादा अकबर कहो. कसूर माफी जहापना, बागी शहजादे दक्कन की ओर भाग रहे. और हमारा दूसरा शहजादा शाह आलम? वो पीछा कर रहे बागी अकबर का. अकबर. जहांपना, लेकिन क्या? बागी अकबर को दक्खन जाने से रोकना चाहिए. अगर भाईजान को संभा ने पनाह दी और दोस्ती का हाथ बढ़ाया तो क्या? संभा और बागी अकबर दोनों एक साथ? जी बिल्कुल, दोनों की पहचान भी है. इसमें इतनी सोचने या चौंकने वाली कौन सी बात है? हाँ? अब्बू जान, भाईजान दक्खन जा रहे हैं और दक्खन. देखिए, आप दोनों बेफिक्र रहिए. अरे एक बागी दूसरे बागी की तरफ नहीं जाएगा तो कहां जाएगा? हाँ? जहांपना, ये खबर गलत भी हो सकती है या फिर झूठी भी हो सकती है. और ये भी हो सकता है कि आज का झूठ कल का सच बन जाए. जहांपना, संभाजी राजा तो मामूली सा राजा है. राजा नहीं. संभा के लिए तखल्लुस नहीं, ये खिताब नहीं. ये हमें बिल्कुल पसंद नहीं. माफी जहांपना. संभा राजा नहीं बनेगा. हम आलमगीर औरंगजेब उसे राजा बनने नहीं देंगे. सिवा की तख्तपोशी हुई थी, लेकिन जहां तक संभा का सवाल है, हम ये होने नहीं देंगे. संभा राजा नहीं बनेगा. सिवा वाली गलती हम दोहराने नहीं देंगे. अब्बा जान, लेकिन क्या ये मुमकिन है?
जीनत बेटा, तुम शायद अपने अब्बू के बारे में एक बात जानती नहीं। उड़ने वाले पंछी की परछाई देखकर हम उसके पर काट सकते हैं, यह काबिलियत है हम। फिर चाहे वो पंछी सुरखाब हो या आसमान में उड़ने वाली चील।